नमस्कार, तुम्ही कसे आहात आणि छान असाल अशी मी मनापासून आशा करते। आणि मी मनीषा, माझ्या एका नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आणि सर्वात प्रथम माझ्या संपूर्ण यूट्यूब फॅमिलीला गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा। तर तुम्ही म्हणत असाल की मी झाडू आणि काठी घेऊन काय करत आहे, तर आता उद्या गणपती बाप्पांचे आगमन होते आणि त्या निमित्ताने मी घराची साफसफाई करण्यासाठी काढले आहे। आणि वरच्या जाळ्या वगैरे काढण्यासाठी मी असं एका काठीला हा झाडू बांधलेला आहे आणि त्यानंच आता मी जाळ्या वगैरे काढणार आहे। हे पहा, धूळ माती वगैरे असली तरी सुद्धा खूप छान क्लीन होतंय ना, हे पहा। आणि जाळी वगैरे सुद्धा असेल तर निघते। आणि आम्ही खेडेगावात राहतो त्यामुळे ऑनलाईन झाडू वगैरे मिळतात, ते काही मी मागवलेलं नाही आहे। जरवेळी मी ही काठीला असं झाडू बांधते आणि घरात साफसफाई करते। हे पहा, कुठेही जाळी वगैरे असले तर पटकन निघते ना, त्यामुळे जरवेळी मी असंच काठीला झाडू बांधूनच स्वच्छ करत असते। तर उद्या आणि घरात कुठे जास्त जाळी वगैरे पण नाही आहे, कारण 8-10 दिवसांपूर्वीच मी घराची साफसफाई केली होती। कारण श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी आम्ही कटाचा सण करतो आणि त्यावेळी घराची संपूर्ण साफसफाई करतो आणि मगच सण करतो। त्यामुळे त्यावेळी मी संपूर्ण घराची साफसफाई केली होती आणि त्यामुळे आता कुठे जास्त धूळ माती वगैरे नाही आहे। आणि इथे तुम्हाला पत्र्याला जे काळे काळे डाग दिसत आहेत ते काय घाण वगैरे धूळ वगैरे नाही आहे, तर पावसाचं पाणी त्या पत्र्यावर पडलं आहे आणि ते त्या पत्र्यात मुरलं आहे पाणी, त्यामुळे ते तसे काळे काळे डाग त्या पत्र्याला तयार झाले आहेत। तर आता माझी जाळी वगैरे काढून झालेली आहे घराची वरच्या पत्र्याची सगळी संपूर्ण। तर आणि आता इथे मी संपूर्ण कपाट हे पुसून घेणार आहे। आणि कपाट म्हटलं की आपलं भरपूर सामान त्यात आपण ठेवतो। आणि आता गणपती बाप्पांचे उद्या आगमन होते आणि आमच्या घरी आम्ही गणपती बसवतो आणि त्यामुळेच मी आता घराची साफसफाई करत आहे। आणि तर स्वयंपाक रूम आणि बेडरूम माझी साफ करून झालेली आहे, फक्त एक हॉल एवढा राहिलेला आहे स्वच्छ करायचा। त्यामुळे मी हा हॉल ही साफ करून घेणार आहेत आणि थोड्याफार शोच्या वस्तूही धुवायच्या राहिल्या आहेत, त्या पण धुवून घेणार आहे। मग काय मग माझं काम संपूर्ण होतं।
तर आता माझ्या खिडक्या वगैरे सर्व पुसून झालेल्या आहेत आणि अजूनही भरपूर काम आहे, परंतु सर्वात प्रथम आता मी या शोच्या वस्तू धुणार आहे. आणि ह्या शोच्या वस्तू मायक्रॉनच्या दोऱ्यापासून मी बनवल्या आहेत आणि मी काय या विकत वगैरे आणलेल्या नाही आहेत, तर मी स्वतः बनवलेल्या आहेत. तर हे पहा, हे गणपतीसुद्धा मीच बनवलेला आहे की आणि हे हार्ट शेप डिझाईनचं शोपीससुद्धा मीच बनवलेलं आहे. आणि मला बनवायला जमलं आहे का ते नक्की कमेंटमध्ये सांगा. मला ही डिझाईन खूप आवडली म्हणून मी त्या डिझाईनचीच बनवलेलं आहे. तर आणि हे कृष्णाची हंडी पण बनवलेली आहे आणि तोरण पण बनवलेलं आहे. अशा खूप साऱ्या वस्तू, मोबाईल हँगिंग वगैरे पण बनवलेलं आहे. खूप साऱ्या वस्तू बनवलेल्या आहेत. त्या वस्तू मी अगोदर आता धुवून वाळायला अडकवणार आहे, कारण या वस्तू उन्हात वाळवून चालत नाही, तर सावलीतच वाळवायला हवेत. म्हणून पटकन धुवून पहिल्यांदा या वाळवायला लावणार आहे. म्हणजे हे पहा, हे फ्लॉवर पॉट मी मायक्रॉनच्या दोऱ्यापासूनच बनवलेले आहेत, पण हे धुवायला चालत नाहीत, कारण आतमध्ये मी त्याच्या बॉल घालून त्याच्यावर जिलेटिन पेपर घातला आहे आणि ते धुतले की आतला जिलेटिन पेपर खराब होतो. म्हणून मी रेग्युलर वापरासाठी ह्या फ्लॉवर पॉट काढलेले नाही आहेत. तर वर्षातून एकदा ज्यावेळी गणपती बाप्पांचं डेकोरेशन बनवते त्याच वेळी मी ते फ्लॉवर पॉट काढते आणि तोपर्यंत मी एका बॉक्सात घालून वर ठेवून टाकते आणि खास गणपती बाप्पांच्या डेकोरेशनसाठीच मी ते बनवलेले आहेत. आणि तुम्हाला कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ते लाईटला गणपती बाप्पांच्या समोर ठेवण्यासाठीच फक्त फ्लॉवर पॉटचा ते उपयोग करते.
परत आणि हॉलमध्ये आले आहे, कारण मग अशा शोच्या सगळ्या वस्तू धुवायला काढून नेल्या, पण हे तोरण काढायचं विसरलं होतं आणि मग ते मी आता लक्षात येताना काढून घेतलं आणि सगळ्या वस्तू धुवून झालेल्या आहेत आता, आणि हे एकच तोरण राहिलं. तर अशा प्रकारे हे पहा, मी सर्व मायक्रॉनच्या वस्तू धुवून इथे लावलेल्या आहेत आता, आणि मला ह्या घरी लावायला मायक्रॉनच्या वस्तू खूप छान वाटतात, आवडतात, आणि म्हणून मी स्वतः हातानेही बनवले आहेत. हे पहा, मायक्रॉनच्या दोऱ्यापासून. मी अगोदर कुठं शिकायला वगैरे या वस्तू बनवण्यासाठी शिकायला वगैरे गेले नव्हते, आणि मोबाईल पाहता पाहता मायक्रॉनचे व्हिडिओ आले होते. ते व्हिडिओ पाहूनच मी यूट्यूब चॅनल काढायच्या अगोदर दुपारी वेळ असायचा मला, त्यावेळी बसून मायक्रॉनचे दोरे मी त्यांना आणायला लावून ते व्हिडिओमध्ये पाहूनच ह्या वस्तू बनवलेल्या आहेत. तुम्हाला कशा वाटल्या आणि मला करायला जमल्या आहेत का नक्की सांगा. पहिल्या गाठीपासून कशा बनवायच्या ते मला गाठसुद्धा मारा येत नव्हती अगोदर. ह्याच्या बघा गाठी वगैरे किती छान आहेत, आणि बनवाय गेलं तर खूप सोपं आहे. सुरुवातीलाच आपल्याला खूप अवघड वाटतं, पण मी या वस्तू हे पहा ते व्हिडिओ बघूनच बनवले आहेत, आणि तुम्हाला आवडल्या का ते नक्की सांगा. आणि उद्या गणपती बाप्पांचं आगमन होते म्हणून मी घर स्वच्छ करायसाठी काढलं होतं, आणि थोडंफार तुम्हाला जेवढं व्हिडिओ दाखवता येईल तेवढं दाखवलेलं आहे, पण भरपूर काम अजून झाडून पुसून वगैरे राहिलेलं आहे. आणि थोडंसं व्हिडिओमध्ये तुम्हाला माझ्या मायक्रॉनच्या वस्तू पण दाखवाय म्हणूनच हा मी व्हिडिओ काढलेला आहे. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा, आणि माझ्या मायक्रॉनच्या वस्तू कशा वाटल्या बनवलेल्या मी ते नक्की सांगा. मी तुमच्या कमेंटची वाट पाहीन. तर अनेकदा माझ्या संपूर्ण यूट्यूब फॅमिलीला गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. तर चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.